हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा केळुस्कर गुरुजींनी रामजी सुभेदारांना व भिवाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते ही माहिती दिली. मग त्यानंतर स्वतः केळुस्कर गुरुजीच महाराजा सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आलेले असताना भीमरावला घेऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भेटीस गेले. त्या ठिकाणी त्यांनी भीमरावाची सर्व परिस्थिती, भीमरावाची बुद्धिमत्ता, हुशारी, अभ्यासाप्रती असणारी त्याची तळमळ महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कानावर घातली. भीमरावाची हुशारी पाहून व शिकण्याची तळमळ पाहून पुढील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वतीने भीमरावला दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर करण्यात आले. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर भीमरावाने बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट घालण्यात आली. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला. या आनंदाने भीमरावास समाधान वाटले व भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता भीमरावाचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता व भीमराव शिक्षणाच्या त्या सागरात राजहंसाप्रमाणे विहार करू लागला. तासनतास अभ्यासात रमणारा भीमराव तहानभूक विसरून अभ्यास करत राही. या एल्फिन्स्टन महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश विषयासाठी प्रो. मूलर तर फारसी विषयासाठी प्रो. के.बी. इराणी हे शिक्षक होते. मराठी परिवारात वाढलेला, मराठी समाजात घडलेला, जन्मजात मराठी भाषा असणाऱ्या समाजात वावरणाऱ्या भीमरावास शिक्षणात मात्र इंग्रजी आणि फारसी विषय निवडावे वाटले आणि त्या विषयात विशेष प्रावीण्याने भीमराव 75% अधिक गुण मिळवत असत ही विशेष बाब आहे. अभ्यासक्रमात हे विषय असले तरी BA साठी भीमरावांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय निवडलेले होते. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून हे 2 मुख्य विषय घेऊन भीमराव आंबेडकर जानेवारी 1913 साली बॅचलर ऑफ आर्ट्स BA म्हणजेच कला शाखेचे पदवीधर म्हणून उत्तीर्ण झाले. BA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भीमराव बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यातून मुक्त व्हावे व शब्द पाळावा या विचारातून बडोदा संस्थानात नोकरीसाठी तत्काळ 23 जानेवारी 1913 रोजी रुजू झाले. भीमराव आंबेडकर नोकरी करण्यासाठी बडोदा संस्थानात गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले. त्यांचा सामाजिक स्तरावर जातीय भेदभावातून मोठ्या प्रमाणावर छळ होऊ लागला. राहायला घरही मिळेना. नाव बदलून खोटी जात सांगून तेथे त्यांना भीतभीत दिवस काढावे लागले. अशातच वडील रामजी सुभेदार खूप आजारी असल्याची तार त्यांना मिळाली. आपल्या वडिलांवरील निरपेक्ष प्रेमामुळे भीमराव बडोद्यावरून तत्काळ मुंबईस निघाले. 2 दिवसांनी मुंबईत पोहोचले आणि भीमरावांची व वडिलांची भेट झाली. भेटीनंतर काही वेळानेच पिता रामजी सुभेदार यांनी प्राण सोडले. तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1913. बालपणीच आईविना पोरक्या झालेल्या भीमरावांचं आज पितृछत्रही हरपलं आणि भीमराव आईवडिलांना पोरके झाले. पण आता आधाराचं झाड. तुम्हाला